आता अथर्वचं लग्न झालं आणि लग्नात काय झालं माहितीये का, दिवसभर उपास यांचा, पण काही खायला देत नाही, काय नाही, आणि सगळी पाहुणं तर वगैरे जेवण बिवण करून गेल्यात. हा काय म्हणते, हल्ली पोरांची लग्न बिन झालं, पोरी मिळून झालं. बरं बघा, लक्ष द्या. आणि जेवण सगळं संपले आणि ही दोघं जेवायला बसली परत. आणि जेवायला बसल्यानंतर जेवायला बसल्यानंतर मग थोडाच भात शिल्लक आहे, एकदम थोडा, एक प्लेट भरून दिलाय, तेवढाच भात दिलाय, नंतर खाऊ म्हणून सांगितलं दोघांना. मग अथर्व तेवढा आपला खाऊन टाकणार. मग मला सांगा, कोण रे अथर्व? हे पाठवतात का घरी? पाठवते घरी, तेवढंच क्लिप तयार करतो, शॉर्ट तयार करतो, घरी पाठवून देतो आणि बघा म्हणतात आता तेवढं. बरं, हा बघा आता तेवढेच एक प्लेट पर भात खाल्ला रे ना. मग मला सांगा, अथर्वचं पोट भरलं का नाही भरलं? तो संतृप्त आहे का असंतृप्त आहे? त्याला अजून काहीतरी खायला पाहिजे का नाही? पण त्याला काय खायला कोण दिलं नाही. किंवा असं एक्झाम्पल समजूया, अथर्व मुलगी बघायला गेलाय, आणि आता मुलगी बघायला गेल्यानंतर पोहे येतात ना, होय का नाही? आणि पोहे आल्यानंतर मग लांब न गेलोय आपण हे म्हणजे मुलगी बघायला, तर पोहे बघायला गेलो का नाही, पण मुलगी बघायला गेलो म्हटल्यानंतर एक पद्धत आहे पोहे द्यायची. पण देताना पोहे किती दिले असतील त्यांनी? एवढी छोटी प्लेट भरून, आणि आम्हाला तर भूक लागल्या जोरात. मग तेवढे प्लेट आम्ही 2 घासात संपून टाकतो. मग तुम्ही संतृप्त आहे का असंतृप्त आहे सांगा? असंतृप्त आहे ना. सॅच्युरेटेड का अनसॅच्युरेटेड? अनसॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. कळतंय? तुमचं लक्ष किचन कडे, अरे आता येईल मग येईल, अजून जरा थोडंसं एखादं पोहेची प्लेट एक्स्ट्रा आले तर बरं आहे, पण ते काय द्यायचं नाव घेऊन झालं. मग अजून जर पोहे मिळाले तर खाणार का नाही? तसं हे पाणी पाहिजे म्हणते, अजून टाका, मी ऍड करून घेऊ शकतो. समजलं का? रिपीट करूया. इकडे जाऊया आता, संतृप्तला जाऊया. संतृप्तला कसं करायचं मग?